बातमी आहे कुडाळमधून। कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मशीनमधील तब्बल 12,65,900 रुपयाची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी 2 चोरट्यांना रंगेहात पकडले। दरम्यान यामधील एक आरोपीने पळ काढला, मात्र हा आरोपी पंदूर येथे पोलिसांच्या हाती लागला। तर अजून 2 आरोपींनी कार गाडीतून पळ काढला, ते अद्याप सापडले नाहीत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिली। कुडाळ येथील खरेदी विक्री संघाच्या परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM आहे। हे ATM फोडून चोरी करण्याचा प्रयत्न उघड झाला। याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती दिली। त्यांनी सांगितले की खरेदी विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाली करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली। त्याबरोबर राखीव असलेले पोलीस ममता जाधव, शांताराम वराडकर, रिडन बुथेलो, चिंदरकर हे ATMच्या ठिकाणी गेले। त्यावेळी त्या ठिकाणी ATM मशीनच्या गाळ्यामध्ये कोणीतरी आतमध्ये काहीतरी करत असल्याचा आवाज येत होता। या गाळ्याचे शटर बंद होते। राखीव पोलिसांनी सावधगिरी बाळगत आवाज दिला। त्याबरोबर ATM मशीन फोडून त्यामधील रोख रक्कम असलेले बॉक्स बाहेर काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी या आरोपींवर झडप घातली। यामधील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तर दुसरा आरोपी रोख रक्कम असलेले एक बॉक्स घेऊन हिंदू कॉलनीच्या दिशेने पळाला। त्यांचा पाठलाग करण्यात आला, मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळाला। त्यानंतर राखीव पोलिसांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर, संजय कदम, रुपेश सारंग, कृष्णा केसरकर, अमोल महाडिक तसेच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि पळ काढलेल्या चोराच्या मागावर गेले। रोख रकमेचा बॉक्स घेऊन पळालेला चोर पंदूर येथे सापडला। हा चोर हिंदू कॉलनी मार्गे महामार्गावर गेला। पावशी या ठिकाणी कोणाची तरी सायकल घेतली आणि सायकलच्या कॅरियरला रोख रकमेचा बॉक्स टी-शर्टने बांधून तो ओरसच्या दिशेने जात असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना तो महामार्गावर दिसून आला। त्यांनी चौकशी केली असता त्याने सायकल व तो रोख रकमेचा बॉक्स टाकून जवळच असलेल्या हातेरीवरून येणाऱ्या पावशी येथील नदीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा तो पळाला। दरम्यान सर्व पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यामध्ये सामील झाली। पंदूर येथे पोलीस यंत्रणा दाखल झाल्यावर या ठिकाणी एका दुकानामध्ये वडापाव खात असताना हा आरोपी पोलिसांनी पकडला। ही चोरी करण्यासाठी 4 आरोपी आले होते। 2 आरोपी ATM मशीनच्या ठिकाणी तर 2 आरोपी कारमध्ये होते। ही कार ATMच्या समोर उभी करून ठेवण्यात आली होती। या आरोपींना पकडताच कारमधील 2 आरोपींनी कारसह पलायन केले। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान या चोरीमध्ये सुमारे 12,65,900 रुपयाची रक्कम मिळाली आहे। याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गावडे यांनी नोटांची तपासणी केली। या चोरट्याने सर्व सावधगिरी बाळगली। ATM मशीनच्या आजूबाजूला असलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या वायर कट केल्या। त्यानंतर गॅस कटरने मशीन कापली आणि चोरी करण्यास सुरुवात केली। ही चोरी पहाटे 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास सुरू केली। दरम्यान ATM मशीनमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली येथे झाली। दिल्ली येथील कर्मचाऱ्यांनी मुंबई व नंतर कुडाळ येथे ATM मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याची पोलीस यंत्रणेला कळवले। ही माहिती समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे राखीव असलेले 4 पोलीस कर्मचारी ATMच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली। चोरीमधील मुद्देमाल आणि चोरही रंगेहात पकडले गेले। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।